वर्तमानपत्र रोज इतक्या असंख्य बातम्यांनी भरलेले आपल्या समोर येतात ते आता याच्यात माझ्याबद्दल तुमच्याबद्दल काहीच नाही छापलेलं आहे. माझ्याबद्दल नाही, यांच्याबद्दल नाही, तुमच्याबद्दल नाही, कॉलेजबद्दल नाही, कॉलेजच्या रस्त्यावर काहीच नाही. त्या लोकांबद्दल त्याच्यामध्ये छापलं जातं ते कोण माणसं आहेत, कोण माफी आहेत, कोण गुंड आहेत, कोण खून करणारे लोक आहेत, कोण काय काय त्यांच्याबद्दल छापलं जातं. ज्या माणसांनी देश घडतो, ज्या माणसांनी समाज घडतो, ज्या माणसांनी सगळं जग घडतं त्यांच्याबद्दल काहीच नाही. मग अशी मी म्हणत होतो ना की कवीनं लेखकानं त्याच्या काळाला प्रतिक्रिया द्यायला लागते, अशी द्यायला लागते. हे फार त्यामध्ये 2-3 वर्षांपूर्वी साहित्य अकादमीमध्ये एका सत्रामध्ये होतो मी, आणि विम्मी सदारंगानी नावाच्या एक कवयित्री आल्या होत्या, सिंधी कवयित्री होत्या. विम्मी सदारंगानी वाचा काही तर आपल्याकडं अनर्कलिक होतं, पेपरला बातम्या येतात, सैराट झालं किंवा आणखी काय झालं, खून होतात. विम्मी सदारंगानी त्याच्या कवयित्री त्यांची एक 3-4 ओळींची कविता होती, मला फार आवडली होती त्यावेळी. ते अनेक अर्थाने महत्त्वाची सुद्धा आहे. ती एवढीच होती की त्या म्हणाल्या की लोग तुम्हें चरित्रहीन कहकर मार डाले तो मर जाना. त्यांच्या मुलीला उद्देशून लिहिलेली कविता होती त्यांनी ती, की लोग तुम्हें चरित्रहीन कहकर मार डाले तो मर जाना, पर मेरी बेटी एक बार जिंदगी में इश्क जरूर करना. हे आईने मुलीसाठी लिहिलेली कविता आहे. ज्या नैसर्गिक भावना, निसर्ग असतो त्याला तुम्ही बाकीच्या गोष्टींनी चॅलेंज नाही करू शकत, किंवा तसं जर करत असाल तर ते अमानवी असतं, क्रूर असतं, हिंसक असतं. हे सगळं जे असतं ना, साहित्य याच्यासाठी असतं. किंवा आपल्याकडे प्रेमभंगावर इतक्या कविता लिहिल्या जातात, असं किती भावनांचे महापूर असतात त्याच्यामध्ये, है ना. केदारनाथ सिंहांची एक कविता, केदारनाथ सिंह फार मोठे कवी घेतले, 2-3 ओळींची कविता अशी सुद्धा, म्हणजे वियोगाचा क्षय असतो, सोडून जाणं जे असतं एकमेकांना. ती कविता अशी आहे की उसने कहा मैं जा रही हूँ, उसने कहा मैं जा रही हूँ, और यह जानते हुए कि जाना हिंदी की सबसे खतरनाक क्रिया है, मैंने उसे जाने दिया. हे चांगलं लेखन, चांगलं साहित्य. जाऊ देणं हे सुद्धा प्रेम असतं, जाने देणं भी प्रेम आहे. पकडून ठेवता, जखडून ठेवता, बंधनात टाकता ते प्रेम नसतं. जाने देणं भी प्रेम आहे. तर हे याच्यासाठी लिहायचं असतं, त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी. तर असं काय काय वाचत असतो आता बाकीच्या भाषांमधलं वर्ष, मराठीतलं वर्ष साधारणपणे मुख्य धारेतलं ज्याला म्हणतो आपण, ते खूप वर्षांपासून वाचत आले, त्यामुळे बऱ्यापैकी वाचून झालंय. मराठीतले खूप सारे लेखक कवी ओळखीचे आहेत, त्यामुळं अनेकदा लेखनही प्रेडिक्टेबल वाटतं त्यांचं. पण बाकीच्या भाषांमध्ये ज्यावेळी असतं असं की खूप वेगळ्या गोष्टी आपल्याला बघायला ऐकायला मिळतात, तर ते सगळं चाललेलं असतं. आवर्जून वाचा बाकीच्या भाषांमधलं सुद्धा. खूप खूप धन्यवाद सर. मुलांमधून फक्त 2 प्रश्न घेऊया. सरांचा लेखन प्रवास आणि वाचन प्रवास आपल्याला थक्क करणारा आहे, समृद्ध करणारा आहे. फक्त मराठी मुख्य लेखकांचंच नाही तर वेगवेगळ्या भाषिक लेखकांचंही साहित्य सर सातत्याने वाचत असतात, त्यावरती स्वतःचं चिंतन प्रकट करत असतात, आणि अवतीभोवतीच्या काही भोळ्या भाबड्या माणसांना ते वाचनाच्या संदर्भात मार्गदर्शनही करत असतात. आत्ता सरांच्या बोलण्यातून एक धागा मी पकडते आहे की सर म्हणाले की जर आपल्याला एक समाज म्हणून जिवंत राहायचं असेल तर लेखकांनी सातत्याने या सगळ्या प्रश्नांवरती लिहिलं पाहिजे, बोललं पाहिजे. प्रसार माध्यमांमध्ये सामान्य माणसांच्या व्यथा कथांना फारसं स्थान नसतं. खरं तर प्रसार माध्यम लोकशाहीचा 4था स्तंभ असतात, अर्थात साहित्यिक लेखक सुद्धा त्या स्तंभाचे भाग आहेत. आपल्या म्हणजे गावकथा असतील किंवा 2 शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी असतील, या सगळ्या कथांमध्ये एक महत्त्वाचं सूत्र मला दिसतं, ते म्हणजे आपण सातत्याने सगळ्या प्रकारच्या सत्तांच्या वर्चस्वाची चिकित्सा केलेली आहे. सत्तेनं जी माणसं पायाखाली चुरगळली गेलेली आहेत, दाबली गेलेली आहेत, या सगळ्या माणसांचा आवाज किंवा दुखणं, हुंकार आपल्या लेखणीतून आलेला आहे. खरं म्हणजे आपण लोकशाही आणि हे समाज मन, समाज मत, लोकमत
जागृत ठेवण्याचं, जिवंत ठेवण्याचं किंवा कधी कधी त्याला धगधगतं रूपही देण्याचं काम करता. या सगळ्या आपल्या कार्याला आमच्याकडून शुभेच्छा आहेतच. विद्यार्थ्यांकडनं काही प्रश्न आहेत? शुभेच्छा आहेतच. याही पुढे आपण असंच आपलं लेखन वाचन सुरू ठेवावं, त्यामध्ये आम्हाला सगळ्यांना सहभागी करून घ्यावं. पुढच्या काळामध्ये आपल्या साहित्यावरती आविष्कार प्रश्न विचारतोय. इच्छा व्यक्त करतो. तुमची आतापर्यंतची तुमच्या साहित्यातली कविता संग्रहातली तुमची आवडती सर्वात आवडती कविता आम्हाला ऐकायला आवडेल. कवी आहे, हा प्रेम कवी आहे. सरांचं असं म्हणणं आहे की कविता हा गांभीर्याने करायचा प्रकार आहे. कवितेने फक्त प्रेम किंवा बाकीच्या नैसर्गिक भावनांना स्थान न देता जगण्याचे ताण पण मिटवले पाहिजेत. मी आविष्कारच्या वतीने सरांना अशी विनंती करते की तुमची स्वतःची तुम्हाला आवडणारी कविता कोणती? कारण असं आहे की माझी एकही कविता मला स्वतःला आवडत नाही, खरंच नाही आवडत. कारण मी सगळ्या डार्क कविता आहेत, फार डार्क आहेत. मला असं वाटतं की अशा कविता लिहू नये, म्हणजे लिहायची वेळ येऊ नये अशा कविता आहेत त्या. त्यामुळं त्यातलं काय आवडतं वगैरे शोधणं जरा कठीण आहे. कविता जी आम्ही माझ्या प्रयोगात आमच्या नाटकातही सादर करतो मी, ते गावकथा नावाचं आहे. ती अशीच आहे की खूप साऱ्या गोष्टी आणि अमुक झालं त्याचा ताप होतो. जिल्ह्यात, तालुक्यात, गावात, गल्लीत, वावरात, शिवारात ढमुक झालं त्याचाही ताप होतो. रस्ता, खड्डा, गटार, पुढारी, कंत्राटदार, अकाउंट्स ऑफिसर, रस्त्याने चालताना समोरच्या गाडीतून अचानक अंगावर आलेली पिंक, हे सगळं रोजचं अजिबात बिनमहत्वाचं. हुतात्म्याच्या स्मारकाच्या सावलीत फाटके लोक जुगार खेळतात. महात्म्याच्या जयंतीच्या मिरवणुकीत कुणाची बेभान जागा वाऱ्यावर उडतो गावभर. आडबाजूला तोंडावर ओढणी बांधून सभेपणे उभी राहते पोरगी. तासन तास फोनवर कधी मधी जबरी बलात्कार सुद्धा सोसते. काय संबंध नसतो आपला, आपल्याला ताप होतो. हा धर्मनिरपेक्ष, तो जातीयवादी, हा बालिश, ती 100% टनचा माल. आत्ताच्या शब्दाच्या उल्लेखाबद्दल मला माफ करा, तुम्ही केलेला उल्लेख नाही आहे. आपल्या देशात, म्हणजे आपल्या देशातल्या अत्यंत मोठ्या लोकांनी केलेले उल्लेख आहेत. संवैधानिक पदावर असलेली माणसं आहेत अशा. हा धर्मनिरपेक्ष, तो जातीयवादी, हा बालिश, ती 100% टनचा माल, तो मलूल वयस्कर लेखक, ती काट्यावरची कवयित्री, हा रेशन दुकानदार, तो संस्थेच्या शाळेतला पोटापुरता मास्तर. काय संबंध असतो आपला, आपल्याला ताप होतो. कोणाच्या लहरी पायी सीमेवर बेमोत मेला रामावाडकर, दंगलीत जाळली म्हातारी, शंभरात विकलं मत, सडत केला रांडेचा देह, देवळात बसली गांजे कसांची टोळी, साधू बाबाने केला बलात्कार. कोणाच्या लहरी पायी 84च्या कितव्या फेऱ्यात निव्वळ बुकेपोटी मेला इब्राहिम चाचा नी गल्लीतल्या वहिनीचा पाय वाकडा पडला. आपण यात कुठेच नसतो, आपला याच्याशी काही एक संबंध नाही, पण आपल्याला ताप होतो. साली मज्जा तंतूंची एक साडी गाठ बांधून बिंदू सकट मस्तक कोणत्यात घालून खोल भैत पुरून टाकायची सोय असायला पाहिजे होती. माणसाचा वंश आपला कविता लिहितो नुसती. होऊ नये म्हणून मी फक्त माननीय सुतार सरांचे हार्दिक धन्यवाद व्यक्त करते. त्यांच्या लेखनासाठी आपल्या सर्वांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देते. ते आपल्यामध्ये उपस्थित राहिले, आपल्या सर्वांशी संवाद साधला. यापुढेही ते आपल्यासाठी
वारंवार येऊ शकतील, मार्गदर्शन करू शकतील. माजी विद्यार्थी म्हणून आणि अंबेजोगाईचे साहित्यिक आणि अंबेजोगाईचे साहित्य संमेलन अध्यक्ष म्हणून आपल्याबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो. उपस्थित राहिलात त्याबद्दल आनंद व्यक्त करतो. आणि इथे हा प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम संपलेला आहे.